महाराष्ट्राचे आराध्य छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वंदन करून, ज्यांचे नावावर हा स्टेडियम त्याला तयार झाला आहे असा पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांना वंदन करून, ज्यांचे नावावर आपण हा क्रीडाकुंभ भरलेला आहे असा काशबा जाधव प्रथम ऑलिम्पिकवीर त्याने वंदन करून, आजचे कार्यक्रमचे प्रमुख उपस्थिती यांचे कारण हा कार्यक्रमाने फार महत्व मिळाला असा आपले सर्वांचे लाडके आणि महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती माननीय श्री राम शिंदे साहेब त्यांच्या एक वेळा आपण जोरदार तालिया वाजवून स्वागत करावा। आपल्या सर्वांना माहिती आहे की राम शिंदे साहेब चोंडी जिथे अहिल्याबाई होळकर पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरचा जन्म झाला होता त्या गावाचे आहे, त्यांचे फक्त 100 मीटर दूरीवर त्यांचं घर आहे, त्यांचे वंशज आहे। हे जे काही नाव आपण ग्राउंडचं नाव अहिल्याबाई होळकरच्या नावावर ठेवला त्यांचे मागे कोणाची प्रेरणा होती तो माननीय सभापती राम शिंदे साहेबांची होती। त्याने मला 6 महिन्यापूर्वी सांगितलं होता यावरती अहिल्याबाई होळकर साहेबांच्या कार्यक्रम साजरा करतो 300 जयंती, त्यावेळी त्याने सांगितलं आम्हाला साहेबांना बोलून, मला सरदेशमुख मॅडमने बोलून की तुम्ही तुमच्याकडे ITI मध्ये कुठे एक मोठा ग्राउंड त्यांचे नावावर करू शकता का। आज आम्हाला सर्वांना बातचा आनंद आहे शिंदे साहेब की आपल्या निर्देशांना आम्ही पालन केला, अतिशय चांगला आपण देशी खेळाचा स्टेडियम इथे उभारण करून घेतला। श्री धर्माधिकारी श्री राज चौधरी जी राष्ट्रीय महामंत्री क्रीडा भारती, श्री धर्माधिकारी जी अध्यक्ष क्रीडा भारती मुंबई, श्री AD क्रीडा संचालक मुंबई विद्यापीठ, श्री सतीश सूर्यवंशी सहसंचालक, श्री नितीन निकम सहसंचालक, श्रीमती माधवी देशमुख DBETचे संचालक आहे, ITI सर्व जगह त्यांच्या अंतर्गत येतात। श्री देवरुखकर अध्यक्ष क्रीडा भारती, श्री प्रमोद जाटकर माझे मित्र माजी आमदार आणि पण देशी खेळाचे शौकीन आहे, राम आणि ते सर्व क्रीडा भारती सर्व पदाधिकारी सर्वांचे नाम मी घेऊ शकत नाही। मोठी संख्या में जमलेले क्रीडा साठी आलेले बंधू भगिनी म्हणून क्रीडा भारतीचे सर्व कार्यकर्ता, मी आपण सर्वांनी माननीय राम शिंदे साहेबांना ऐकायचे आहे। आणि त्याशिवाय कोणाने प्राइज पण जिंकला आहे का? फर्स्ट कोण आले? प्राइज कोणाने मिळणार आहे? ते प्राइज पण जिंकणार आणि प्राइज पण मिळणार आहे, त्यात जास्त वेळ घेणार नाही। आता कार्यक्रमावर उशीर पण झाला आहे। मी परत एक वेळा राम शिंदे साहेबांना मनापासून आभार मानतो की आपण आला म्हणून कार्यक्रमाला मोठी उंची मिळाली। आमचे विभागाचे सर्व अधिकारी, क्रीडा भारतीचे सर्व अधिकारी, सर्व खेळाडू सर्वांचे पण आभार मानतो। कधी कधी सर्वात चांगला भाषण जे असतं जे सर्वात लहान असतं तर माझं भाषण संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।